आज आपण एका अशा आंतरराष्ट्रीय पॉलिटिकल ड्रामाबद्दल बोलणार आहोत। या ड्रामाने अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी दिशाभूल केली आहे का? अमेरिकेला नको असलेल्या युद्धात ओढलं गेलंय का? हा खळबळजनक खुलासा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सईद नक्वी यांनी केलाय। त्यांनी खास आवाज द व्हॉइस साठी लिहिलेल्या एका विशेष लेखात अमेरिकन राजकारणात पडलेली फूट आणि इस्रायल-इराण युद्धाचं धक्कादायक वास्तव समोर आणलंय। चला तर मग समजून घेऊया या पडद्यामागच्या राजकारणाची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने। द इकॉनॉमिस्ट हे जगप्रसिद्ध मासिक इस्रायलच्या बाजूने बोलण्यासाठी ओळखलं जातं, पण चक्क या मासिकाच्या ताज्या अंकाच्या कव्हर स्टोरीचं शीर्षक ॲडव्हान्टेज इराण असं आहे। म्हणजेच इराणचं पारडं जड असल्याची ही एक प्रकारची कबुलीच आहे। इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना बीबी असंही म्हटलं जातं। ते ट्रम्प यांना सातत्याने सांगत होते की आपण मिळून इराणवर हल्ला करू, तिथली राजवट लगेच कोसळेल। पण झालं नेमकं उलट। इस्रायली गुप्तचर यंत्रणेचे अंदाज फोल ठरले आणि इराणी जनता त्यांच्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभी राहिली। हे खोटे दावे ट्रम्प यांना विकल्याबद्दल अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हॅन्स यांनी नेतान्याहूंचा चांगलाच फैलावर घेतलाय। आता तुम्हाला प्रश्न पडेल की जर हे युद्ध अमेरिकेचं नाहीच तर ट्रम्प इस्रायलसाठी इतका आग्रह का धरत आहे? याचं मुख्य कारण म्हणजे ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर आणि नेतान्याहू यांची घट्ट मैत्री। कुशनर हे व्हाईट हाऊसमध्ये एका प्रकारे नेतान्याहूंचाच माणूस म्हणून काम करतात। अमेरिकेतील अत्यंत शक्तिशाली अशा इस्रायल लॉबीवर नेतान्याहूंचा प्रचंड प्रभाव आहे। ट्रम्प आपल्या आक्रमक भाषणांमागे हीच गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करतात, पण याचा ट्रम्प यांना मोठा फटका बसतोय। ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असलेल्या मागा म्हणजेच मेक अमेरिका ग्रेट अगेन गटामध्ये आता मोठी फूट पडली आहे। अमेरिकेने इस्रायलची लढाई लढणं हा अमेरिका फर्स्ट या धोरणाचा विश्वासघात आहे, अशी या समर्थकांची धारणा बनली आहे। हे प्रकरण फक्त राजकीय मतभेदापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर याला आता एक भयानक किनार लाभली आहे। नक्वी आपल्या लेखात एक अत्यंत खळबळजनक घटनेचा उल्लेख करतात। ट्रम्प यांचे मित्र आणि मागा गटाचे प्रसिद्ध कार्यकर्ते चार्ली कर्क यांची काही काळापूर्वी हत्या झाली। विशेष म्हणजे कर्क यांनी अमेरिका इस्रायलच्या इराणवरील युद्धाच्या तयारीला कडाडून विरोध केला होता। या हत्येमध्ये विदेशी हस्तक्षेपाचा तपास करण्याची तयारी अमेरिकेच्या नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे संचालक जो केंट यांनी दाखवली होती, पण धक्कादायक बाब म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं आणि या दबावामुळे केंट यांना थेट राजीनामा द्यावा लागला। आज टकर कार्लसन सारखे प्रसिद्ध पत्रकार उघडपणे सांगतायत की अमेरिकन गुप्तचर यंत्रणेवर इस्रायल यंत्रणेचा प्रभाव भयंकर वाढलाय। मित्रांनो, नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका येत आहेत। इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याचा धोका आहे। खर्च वाढतायत आणि सर्वात भयंकर म्हणजे अमेरिकन जवानांचे मृतदेह मायदेशी परतण्याची भीती आहे। यामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता वेगाने घसरतीये। नक्वी यांच्या मते नेतान्याहूंसाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे, कारण जर वाढत्या विरोधामुळे अमेरिकेने पश्चिम आशियातून आपला पाय मागे घेतला तर इस्रायल समोर अस्तित्वाचं सर्वात मोठं संकट उभे राहील। अमेरिकेच्या या अंतर्गत राजकारणामुळे मध्य पूर्वेतील शस्त्रसंधी टिकेल का? तुम्हाला काय वाटतं? ट्रम्प इस्रायलला असाच पाठिंबा देत राहतील की आपल्या जनतेचा रोख पाहून माघार घेतील? यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।